श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 समास 7 मध्ये मोक्ष लक्षण सांगितलेलं आहे। कशाला मोक्ष म्हणावं, या मोक्ष प्राप्तीसाठी आम्ही काय करावं, याचा विचार श्री समर्थांनी आम्हाला दिला। तो आज आम्ही बोध ऐकणार आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। मागा श्रोतियांचा पक्ष, किता दिवसा होतो मोक्ष। तेची कथा श्रोते दक्ष, होऊन ऐका श्रीराम। मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कुणास म्हणावे। संत संगी पावावे, मोक्षास कैसे श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। बंधूंनो, श्री समर्थांनी आम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। आमचीच प्रश्न आहे ती। पहिला प्रश्न असा आहे की मोक्ष किती दिवसात प्राप्त होतो, मोक्ष म्हणजे काय, तो संत संगतीने कसा प्राप्त होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समर्थांनी तितक्याच पद्धतीने एका वाक्यात दिलेली आहेत। एक प्रश्न, त्याचं उत्तर एकाच वाक्यात। मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे। संत संगे पावावे, मोक्षास कैसे श्रीराम। तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला। तो संत संगी कैसा लादला, तेची ऐका श्रीराम। श्री समर्थांनी मोक्ष आणि बंधन या शब्दाचा अत्यंत सोपा अर्थ सांगितला आहे। बद्ध या शब्दाचा अर्थ बांधल्या जाणे आणि मोक्ष या शब्दाचा अर्थ तो मोकळा करणे। आता कोण बांधल्या जातो आणि कोण मोकळा होतो, याचा संबंध जीवाशी आहे। जीव बांधल्या जातो आणि जीव मोकळा होतो। संत संगे कैसे लाधला, तेची ऐका। आता संतांच्या सहवासामुळे आम्हाला तो मोक्ष कसा लाभला, ते आता जरा ऐका।
प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधुजनी श्रीराम. प्राणी संकल्पे बांधला. कुठला संकल्प? मी देह आहे हा संकल्प. या संकल्पामुळे जीव बद्ध झालेला आहे. तो जीव देहामध्ये प्रवेश करतो. देह धारण झाल्यानंतर त्या देहाला असं वाटते, त्या जीवाला असं वाटते की हा देह म्हणजे मी आहे. म्हणून मी देह नसून मी अविनाशी ब्रह्मतत्व आहे हे कळण्यासाठी तो विवेके मुक्त केला साधुजनी. विवेकाच्या माध्यमातून साधूच्या संगतीने आम्हाला तो आमचा जीव मुक्त करता येतो. मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिला धरिता केला कल्प, तेणे प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा श्रीराम. मी पहिल्यांदा जीव आहे आणि मी जीव ज्या देहात प्रवेश केलेला आहे तो देह म्हणजे मी आहे अशा प्रकारचा विचार दृढ झाल्यामुळे मी बद्ध झालेलो आहे, म्हणजे बांधल्या गेलेलो आहे. मुळात तो बांधलेला नाही आहे, त्याने कल्पना करून घेतली की मी बांधल्या गेलेलो आहे. आपणास माहीत असेल की उंटाला जेव्हा एखाद्या ठिकाणी बांधतात, ती बांधण्याची एकच दोरी असते आणि एका दोरीने असलेले 10 उंट एका दोरीमध्ये बांधले जातात. तो उंट चालवणारा ज्या ठिकाणी त्याचा मुक्काम असेल त्या मुक्कामाला ते सगळे उंट एका ठिकाणी उभे करतो. उभा झाल्यानंतर त्या उंटाच्या पायाला आपल्या हातातील दोरीचा स्पर्श करतो. दोरी त्याच्या पायाला गुंडाळतो. जणू त्याला असं वाटते आहे की आपण या दोरीच्या साह्याने आता बांधल्या गेलेलो आहे. काही वेळातच त्याच्या पायाची अलगद दोरी काढून घेतल्या जाते. तीच कृती दुसऱ्या उंटाच्या बाबतीत होते. त्याच्याही पायाची दोरी अलगद काढून घेतल्या जाते. तिसऱ्या उंटाला सुद्धा ती पुन्हा दोरी बांधल्या जाते. दोरी तीच. त्याला असं जाणवत होते की आपल्याला कोणीतरी बांधलं आहे आणि नंतर हळूच ती दोरी पुन्हा काढल्या जाते. असं करता करता 10 उंटांना नुसता दोरीचा स्पर्श केला जातो. बांधण्याची कृती केल्या जाते आणि रात्र निघून जाते. उंट जागेहून हलत नाही, ते तिथेच असतात. पण जेव्हा त्या उंटांना सोडण्यात येते त्यावेळेस सुद्धा त्यांना सोडलं आहे यासाठी त्यांना कळलं पाहिजे म्हणून पुन्हा तीच दोरी त्यांच्या पायाला बांधली जाते. सोडण्याची काही कृती केल्या जाते. आपण त्यांना मोकळं केलं आहे असं त्यांना जाणवू लागते आणि मग उंट पुन्हा चालायला लागतात. जीवाच्या बाबतीतही तसंच आहे. जीवाला असं वाटते आहे की आपण बद्ध झालेलो आहोत, बांधल्या गेलो आहोत. या देहामध्ये प्रवेश केल्यामुळे देह म्हणजे मी आहे आणि आता मला मुक्त व्हायचं आहे अशी त्याची कल्पना असते. बद्ध म्हणजे बांधल्या जाणे आणि मोक्ष म्हणजे मुक्त होणे. मुळामध्ये तो उंट ना बद्ध आहे ना मुक्त आहे. जो बद्ध आहे तोच मुक्त होऊ शकेल.
पण मुळामध्ये तो उंट बांधल्याच गेलेला नव्हता, त्यामुळे त्याला मुक्त करण्याची गरज नव्हती. पण त्याच्या कल्पनेनेच मी बांधल्या गेलेलो आहे अशी कल्पना केली, अशा प्रकारचा विचार केला आणि तो जागेवर कायम उभा राहिला. समर्थ तेच म्हणतात आहे, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीनाता श्रीराम. मी देह आहे, मी जीव आहे आणि आता मला बंधनं प्राप्त झालेली आहे आणि त्या बंधनामध्ये मला आता जन्म आणि मरण चुकणार नाही आहे. या ठिकाणी मी जे कर्म करतो त्या कर्माचं फळ आता मला पुढच्या जन्मी भोगावं लागणार आहे. पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे श्रीराम. कर्मफळ चुकत नाही. जे कर्म आम्ही करतो त्या कर्माचं फळ आम्हाला भोगावं लागते. कारण मीपणा म्हणून केलेलं कर्म, देहबुद्धी ठेवून केलेलं कर्म, त्या कर्माला पाप आणि पुण्यामध्ये त्याचं रूपांतर होते. जर पुण्यकर्म केलं असेल तर त्याला पुण्य प्राप्त होते, जर त्यांनी पापकर्म केलं असेल तर त्याला पाप लागते. म्हणून आमच्या कर्माचं फळ आम्हाला मिळत असते. म्हणून सत्कर्माचं फळ, सत्कर्म एव पुण्यम, दुष्कर्म एव पापम. सत्कर्म तेच पुण्य आहे आणि दुष्कर्म ते पाप आहे, म्हणून ते मला आता पुढच्या जन्मी भोगावं लागते असं त्याला वाटते. पाप पुण्य भोगणे सुटेना. आता त्याच्या लक्षात येते की आपण पाप केलं, पुण्य केलं ते मला भोगल्याशिवाय सुटणार नाही. आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना दृढ झाली श्रीराम. अशा प्रकारची त्यांनी कल्पना केली आहे. मला आता ते भोगावं लागणार. तया नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वये बांधून कोसला, मृत्यू पावो श्रीराम. समर्थांनी या कोसल्याचं उदाहरण दिलंय. तो कोशातला किडा स्वतः बांधल्या गेलो आहे असा विचार करून तो स्वतःच्या आजूबाजूला स्वतःच्याच लाळीचं जाळं तयार करतो आणि त्या जाळ्यामध्ये तो स्वतः अडकतो आणि शेवटी तो गतप्राण होतो. मग त्याला कोणी बंद केलं? त्याच्याच विचाराने, त्याच्याच कृतीने तो बांधल्या जातो आहे. त्याला कोणी बांधत नाही आहे. त्याप्रमाणे जीवाला सुद्धा कोणी बांधलेलं नाही आहे. जीव हा परमेश्वराचा जर अंश आहे तर तो बद्ध कसा होईल? पण वासनेमुळे, इच्छेमुळे, कामनेमुळे, अहंपणामुळे तो बांधल्या गेलेला आहे. म्हणून तो देहाभिमान टाकला की तो मुक्त झालेला आहे. म्हणून समर्थांनी इथे उत्तर दिलेलं आहे, तैसा प्राणी जो अज्ञान, तो अज्ञानी आहे, तेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना श्रीराम. अज्ञानामुळे त्याला जन्म मरण सुटत नाही. अज्ञानी प्राणी तो अज्ञान, तेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना. नेणे भगवंताचे ज्ञान, न येणे. नेणे म्हणजे न येणे. भगवंत काय त्याला माहीतच नाही. परमेश्वर जाणलाच नाही. जाणल्याशिवाय मुक्त होणे किंवा ज्ञानप्राप्तीशिवाय मुक्त होता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, आता काही दान करू, पुढल्या जन्मास
आधारू तेने सुखरूप संसारू होईल माझा श्रीराम. आता मुक्त होण्यासाठी पुण्यसंचय तो करायला लागतो. पुण्यसंचय करणे याची पहिली कृती आहे दान करणे. आता तो दान काय करतो तर पुढल्या जन्मामध्ये मला सुख प्राप्त व्हावं म्हणून तो दान पुण्यादी कर्म करतो. पूर्वी दान नाही केले, या अगोदर मी चांगलं काम केलं नाही म्हणून दारिद्र्य प्राप्त झाले. मला जे दारिद्र्य आलेलं आहे, मी जो दरिद्री झालेलो आहे ते मी माझ्या पापाचं फळ भोगतो आहे. मी दान केलं नाही त्याचं कारण आहे आणि म्हणून त्या कारणाला आता आपण दान करावं म्हणजे मला पुढच्या जन्मी मुक्त होता येईल. आता तरी काही केले पाहिजे श्रीराम म्हणून दिले वस्त्र जुने. आता दान केलं पण दातृत्वामध्ये सुद्धा कंजूसी केली. कशी कंजूसी केली? वस्त्र दिलं पण घरातलं जुनं वस्त्र दिलं. देत असताना आम्ही जे देतो तेच जर आम्हाला मिळणार असेल तर आम्ही देताना चांगलं का देऊ नये? उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. आमच्या जवळच्या चांगल्यात चांगली वस्तू आम्ही द्या. परमेश्वर त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा तशाच प्रकारची वस्तू ती देईल. त्या पाण्यातलं उदाहरण घ्या ना. पाण्यावर खडा टाका, त्यामध्ये लहरी निर्माण होतात आणि त्या शेवटी काठाला लागून पुन्हा त्याच जागेवर येतात. म्हणून आम्ही जे दान देतो समाजामध्ये त्या दानाची परतफेड अनंत असताना आम्हाला मिळते खरी, पण ती कोणती मिळते? जी तुम्ही केली असेल ती मिळते. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे श्रीराम. मी एक वस्त्र दिलं आणि एक तांब्याचं नाणं दिलं. त्यावेळेस तांब्याचं नाणं होतं, आता एक नाणं दिलं समजा. तर आम्ही पुढच्या जन्मी आम्हाला ते दान केल्यामुळे आम्हाला आता समृद्धी प्राप्त होईल अशी कल्पना केली. आणि ते कुठे दान केलं? कुशावरती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करी, आशा धरली अभ्यंतरी कोटी गुणांची श्रीराम. पुण्यक्षेत्री अशा प्रकारे आम्ही दान केलेलं आहे आणि त्या दानातून आम्हाला खूप पैसा मिळेल आणि खूप पुण्य मिळेल आणि पुढच्या जन्मी आम्ही सुखी होईल अशी कल्पना केली. रुका अडका दान केला, काही रुपये दिले, काही खडकू दान केला. अतितास तुकडा घातला, कोणी अतिथी आला आहे त्याला थोडंसं काही दिलं. म्हणे माझा ढिग झाला कोटी तुकड्यांचा श्रीराम. माझ्याकडे जे संग्रही झालेलं आहे आता पुण्य ते कोटी तुकड्यांचं पुण्य संचय झालेला आहे. तो मी खाईन पुढील जन्मी, तो पुढच्या जन्मी मी जे दिलं आहे ते पुढच्या जन्मी खाईल. ऐसी कल्पी अंतर्यामी वासना गुंतली जन्मकर्मी प्राणियांची श्रीराम. पुढच्या जन्माची सोय आम्ही आजच करून ठेवली आहे. आज आम्ही दान पुण्य केलं आणि ते पुढच्या जन्मी आम्हाला भोगायला मिळेल या विचाराने आम्ही पुढचा जन्म आजच ठरवून टाकला. आता मी जे देईन पुढीले जन्मी पावेन, ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा श्रीराम. समर्थांनी या सगळ्या गोष्टी बद्धाचं लक्षण सांगितलं आहे. मागे आपण बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध यांची लक्षणं पाहिली होती. त्यापैकी बद्धाच्या लक्षणामध्ये मी कर्म करतो आहे आणि त्या कर्माचं फळ मला पुढच्या जन्मी मिळणार आहे आणि म्हणून मी दान करतो आहे. रुका काही पैसा देतो आहे, काही धान्य देतो आहे, काही कपडा देतो आहे म्हणजे पुढच्या जन्मी मला ते प्राप्त होईल अशा प्रकारचा जो विचार करतो तो कल्पना करतो आणि कल्पनेमुळे तो पुढच्या जन्मीची सोय आजच करतो आणि तो आत्तापासूनच बांधल्या जातो आहे. समर्थ म्हणतात हे अज्ञान आहे. म्हणून हे अज्ञान टाकावं. बहुता जन्माचे अंती
होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती, गर्भवास चुकेना श्रीराम. म्हणून लक्षात घ्या, आम्हाला गर्भवास चुकवायचा असेल तर ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ज्ञानातून मुक्त होतो. अज्ञानी माणसाला ज्ञान प्राप्त झालं की तो मुक्त होतो. बद्धाला अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे तो त्याचं जे कर्म करतो त्या कर्मातून अधिकाधिक तो बांधला जातो. ज्याप्रमाणे तो कोशातला जो किडा असतो तो स्वतःलाच बांधत नेतो. ती कातडीचं उदाहरण घ्या. ती घरामध्ये आपल्या असते, ती मध्ये अडकते, पण तिच्या लाळेतूनच ते सगळं तयार करते आणि त्यातूनच ती बांधल्या जाते, बद्ध होते. जीवसुद्धा तसाच आहे. तो त्याचं जे कर्म करतो आणि त्या कर्मामध्येच तो अडकतो आणि तो कर्म पुढच्या जन्मीची आजच बेगमी करून ठेवतो, ती साठवण करून ठेवतो. समर्थ म्हणतात, ज्ञानाशिवाय मुक्त झाला हे कधीही शक्य नाही. म्हणून ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही ते ज्ञान प्राप्त करा. गर्भवास नरदेह घडे, ऐसे खे सर्वथा न घडे, अकस्मात भोगणे पडे, पुन्हा निज योनी श्रीराम. श्री समर्थांनी अजून एक दुसरा विचार मांडलेला आहे की आम्ही या जन्मामध्ये जे कर्म करतो आहे आणि पुढचा जन्म आम्हाला पुन्हा नरदेहच प्राप्त होईल असं सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही. बहुत जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती आहे. नरदेह हे म्हणजे मुक्तीचं द्वार आहे. या नरदेहातूनच माणसाला मुक्त होता येते आणि नरदेह जर आम्ही सार्थक केला नाही तर पुन्हा मला मिळणारा जन्म हा नरदेहच प्राप्त होईल असं खात्रीलायक सांगता येत नाही. कदाचित आम्हाला पुन्हा खालच्या योनीमध्ये जावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशी अवस्था आमची होऊन जाईल. आणि म्हणून तुम्ही ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञानातून तुम्ही मुक्त व्हा असं समर्थ सांगतात. श्रीराम समर्थ श्रीराम. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, बहुती केला बहुता परी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे श्रीराम. म्हणून शास्त्रामध्ये नरदेह दुर्लभ सांगितला आहे. आद्य शंकराचार्यांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यापैकी पहिलं म्हणजे मनुष्यत्वम, माणूस होणं हे दुर्लभ आहे. परमेश्वराने सगळे जीव उत्पन्न केले स्वतःच्या एका कल्पनेने, पण त्यामध्ये सर्वात उत्तम कोण आहे तर तो नर आहे. त्याच्या जो विचारशक्ती आहे, विवेक शक्ती आहे, बुद्धी आहे, प्रगती करता येते, आपल्या उन्नतीचा मार्ग स्वतः निवडता येतो. असं असताना नरदेहामध्ये येऊन माणसाने आपल्या मुक्तीचा विचार करू नये, प्रगतीचा विचार करू नये, ज्ञानाचा विचार करू नये. याचा अर्थ नरदेहामध्ये येऊन तुम्ही खऱ्या अर्थाने नरदेहाचा तुम्ही उपयोग करत नाही, उलट त्या नरदेहाला तुम्ही नीच योनीमध्ये परत टाकता. कारण पुढचा जन्म सांगता येत नाही. आमच्याकडनं आज जर सत्कर्म घडलं नाही, आमच्याकडनं आज जर ज्ञानप्राप्ती घडली नाही तर आमची पुन्हा घसरण होईल. ही नरांनी लक्षात ठेवावी आणि आम्ही ज्ञान प्राप्त करावं. ज्ञानासारखं जगात पवित्र दुसरं नाही आहे. नाही ज्ञानेनं पवित्रम इह विद्यते. म्हणून आत्मज्ञान याला ज्ञान म्हटलेलं आहे. भौतिक ज्ञानाचा विचार इथे नाही आहे. भौतिक ज्ञान तर आम्ही प्राप्त करतोच, त्या प्राप्तीशिवाय आम्हाला जगात जगता येत नाही. जगण्यासाठी भौतिक ज्ञानाची गरज आहे, पण मुक्त होण्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे.
भौतिक ज्ञानाने भौतिक सुखप्राप्ती होती, पण आध्यात्मिक ज्ञानाने आम्हाला मुक्त होता येईल आणि मुक्त होणं यासाठी नरदेह आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा संपन्न करतो. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.